ॲज अ डॉक्टर की आम्ही फक्त क्लिनिकल ट्रायल्स बघतो की डबल ब्लाइंड स्टडी की ह्याला दिलं, ह्याला काय इफेक्ट आला, ह्याला काय दिला. मग पुढे जाऊन ते ड्रग इंट्रोड्यूस होतं, क्लिनिकल ट्रायल्स होतात, त्याच्यावर रिसर्चेस बरेच पेपर्स पब्लिश होतात आणि मग त्याची एफिकसी कळते आणि बऱ्याचदा आपण बघतो की हे ड्रग बाजारात आलं, फारसं चाललं नाही म्हणून ते विड्रॉ केलं गेलं. आता ह्याच्यामध्ये मी असं पण बघते की बऱ्याचदा पेपरामध्ये बातमी येते की एवढ्या मोठ्या कंपनीचा एवढा मोठा औषधांचा साठा जो स्पुरियस होता तो जप्त केला गेला. म्हणजे अशा पण मध्ये काही काही सप्लाय चेनमध्ये कुठेतरी हे पण घडत असतं ना. असेल, नक्कीच असू पण शकतं. म्हणजे आता आपण ज्यांच्याकडनं आपली प्रोसेस आपण का बनवत नाही आपल्या घरी, आपण तिकडनंच घेतो ज्यांच्याकडे ऑफिशियल गव्हर्नमेंटचे सर्टिफाईड आहेत, ज्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया FDA शिक्का लावून WGMPचं सर्टिफिकेट देतात, त्यांच्याकडनं आपण बनवून घेतो. जिकडनं बाकी कंपनीज बनवून घेतात ऑफिशियल, आपल्याकडे COPP म्हणतात, COA तुम्हाला माहितीच असेल. या सगळ्या रेकॉर्ड आपल्याला टोटल मेंटेन आहे. आणि मला वाटतं तुम्ही जे भाग म्हणताय ते फ्रॉड झाला, तो टोटल डिफरंट बॉल गेम झाला अख्खा. म्हणजे त्याच्याने ज्यांना चोरी करायची, त्यांना खोटं वागायचं ते वागणारच ना, तुम्ही किती थांबवायचा प्रयत्न करावं. सो मला वाटते की त्या कुठल्या पण इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात, पण त्याच्यावरती फोकस करून जर का आपण चालत राहिलो नाही तर हे जर का तुम्हाला ऑफिशियल तुम्हाला माहिती आहे की यावं इकडनं या गोष्टी, तर आपण काय केलं, तुम्ही जर का बघाल ह्याच्यामध्ये तर जनरिक आधारचे जेवढे पण मेडिसिन्स आहेत त्याच्यावरती आपण आपलं नाव लावून देतो लोकांना डायरेक्ट. मोठ्या मोठ्या कंपनीचे करत नाही, आपलं नाव आहे याच्यावरती जनरिक आधारचं, फॉर दी सेक ऑफ दी ट्रस्ट फॉर दी कन्झ्युमर्स. अच्छा, म्हणजे लोक जेव्हा मेडिसिन्स घेतात तर त्याच्यावरती जनरिक आधारचं नाव असतं की त्यांना एवढी माहिती मोठी जबाबदारी आहे ना. त्याच्यामुळेच तर म्हणतोय ना मी, आज जबाबदारी आहे. आज आपण ज्यांच्याकडनं बनवून घेतो आपलं नाव लावून देतो लोकांना की ट्रस्ट व्हॅल्यू आहे. तर कुठला पण पेशंट घेतो ते एक ट्रस्ट व्हॅल्यूने घेतो. तीच गोष्ट सेम. आणि मागे मॅन्युफॅक्चरिंगचं नाव मेन्शन असतं की कुठे बनलं पण आहे ही गोष्ट. सो दॅट इज द प्रोसेस. हे नाव का दिलंस तू, जेनेरिक आधार? आधार म्हणजे जसं आधार कार्ड सारखं, कुठून आलं म्हणजे हे ब्रँडिंग? आधार म्हणजे मला वाटते की आधार हा विषय एक सपोर्ट, एक सगळं सर्वसामान्य जनतेला एक आधार. आज जनरिक मेडिसिनचा सगळ्याच जनतेला आधार असलाच पाहिजे, त्याच्यामुळे जनरिक आधार. आणि मला वाटते जनरिक आधार आज खरंच आज लोकांचा आधार झाला. जे मतलब सिनियर सिटीजन जेव्हा 10,000ची गोष्ट त्यांना 2-3 हजार रुपयांमध्ये मिळते, जेव्हा ते डोक्यावरती म्हणजे माझ्या हात ठेवून बोलतात की बेटा तुझ्यामुळे आम्हाला पैसे आमचे दर महिन्याचे वाचतात, तर मला वाटते दॅट इज रिअल सॅटिस्फॅक्शन ॲज अन ऑन्टरप्रेनर की तुम्ही खरंच एक लोकांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आणताय, खरंच एक चेंज घडून आणताय. म्हणजे आता मला आपण इथे पॉडकास्ट करतोय, असे किती लोक किती स्टोअरमधनं मेडिसिन्स घेऊन जात असतील आणि तिकडनं बोलत असतील की अरे बाबा आमचे महिन्याचे पैसे वाचले. आजी आजोबा असतील, काका काकी असतील, म्हणजे काय. तर मला वाटते की आपण जर का कोणाचं इन्कम वाढवू नाही शकत तर आपण त्यांचं एक्सपेन्स नक्की कमी केलं पाहिजे. तर जनरिक आधारच्या माध्यमातून आपण लोकांचं एक्सपेन्स कमी करतो. सो दॅट इज अ थिंग. आणि कोणत्या कोणत्या प्रकारची ह्याच्यामध्ये औषधं असतात, म्हणजे एकूण एक सगळी, म्हणजे अगदी डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर सुद्धा? सगळं. मग कोविडच्या काळामध्ये आपण रेमडेसिविर हे आपण फ्रीमध्ये वाटलं, जे 1.5 लाख रुपयांना मध्ये ब्लॅक मार्केटिंग होत होतं. आय वॉज अ फर्स्ट पर्सन एंटर महाराष्ट्र. आपण रेमडेसिविर फ्री ऑफ कॉस्ट लोकांपर्यंत पोहोचवलं आणि मेसेज दिला, दिस इज नॉट द टाइम टू टेक द मनी फ्रॉम दी पीपल, दिस इज टाइम टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. अशा सगळ्या विषयांवरती मला वाटते की आम्ही सगळे डायबिटीजपासून, कार्डियकपासून, हायपर टेन्शन, गॅस्ट्रो, सगळे मेडिसिन्स आपण अंडर वन रूफ जे आहेत मला वाटते आपण ठेवलेले आहेत. तुमचे स्किन केअर, हेअर केअर, सगळं म्हणजे जे काही मेडिकल स्टोअरमध्ये आहे ते सगळं तुम्ही याच्यामध्ये देता. तुम्ही वापरता स्किन केअर आणि हेअर केअर, नक्कीच जेनेरिक आधार तुम्हाला खूप आवडेल. जेनेरिक आता मी पण आता ट्राय करणार आहे जेनेरिक आधार. पेशंटला लिहून द्यायला काही हरकत नाही म्हणजे. तर आता हे तर आपण ड्रग्सबद्दल आणि औषधांबद्दल बोललो. तर आता मला तुझा जो एक ऑन्टरप्रेनर म्हणून, म्हणजे मला वाटतं भारतातला यंगेस्ट ऑन्टरप्रेनर म्हणून तू असशील ना, एकमेव असशील, कारण 16व्या वर्षी सुरू केलंस, यू आर जस्ट 21-22 नाव. तर तो जो एक ऑन्टरप्रेनर जर्नी आहे तो फार महत्त्वाचा आहे. तर त्याच्याबद्दल जरा सांग की कसलाही अनुभव नसताना, हातात काही पैसे नसताना आज एवढा मोठा तू बिझनेस उभा केलेला आहेस, तर ते हळूहळू स्टेप बाय स्टेप तू कसं केलंस ॲज अ ऑन्टरप्रेनर? बिकॉज आज तरुण मुलं हे बघतायत आणि तू त्यांचा रोल मॉडेल आहेस. पहिली गोष्ट मी हे सांगेन की अनुभव नव्हता
ही सगळ्यात मोठी गोष्ट होती माझ्याकरता. अनुभव असता तर कधीच मी गोष्ट केली नसती. का नसती केली? कारण की मला वाटते की अनुभव असतो तर आपल्याला अति ज्ञान असतं की हे होऊच नाही शकत. ठीक आहे, अनुभव नव्हता म्हणून ती हिंमत होती की चला करूया. त्याच्यामुळे मी ती सुरुवात केली. आणि ॲज अन ऑन्टरप्रेनर अनुभव आपल्या जर्नीमध्ये आला पाहिजे. तो जो अनुभव मिळतो, अनुभव भेटतो, दॅट विल क्रिएट यू ॲज अन ऑन्टरप्रेनर, ॲज अ पर्सन. आणि तेच मला वाटतं सगळ्या ऑन्टरप्रेनर्सने फोकस केलं पाहिजे. असा विचार नका करू की आपल्या सगळं माहिती आहे. मला वाटते की फार्मा इंडस्ट्री, तुम्हाला काय वाटते की जर का मी सगळ्या गोष्टी फार्मा इंडस्ट्री अख्खा दुनिया बघून आलो असतो, तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला वाटतं माझी हिंमत तरी झाली असती का? प्रॅक्टिकल आहे, नसती झाली हिंमत. पण मला काय माहितीच नव्हतं. मला होते माझ्या दुकान समोर होतं की अरे इथे मला माझे मेडिसिन्स द्यायचे आहेत, हे मला बोर्ड इथे लावायचं, इथे मला सॉफ्टवेअर लावायचं, बस तिकडे ती सुरुवात होती. त्याच्यामुळे मी ती सुरुवात केली. आणि आय बिलीव्ह ॲज अन ऑन्टरप्रेनर तेच आयुष्यात डोक्यात झालं पाहिजे. म्हणजे जसं की एक आपला गोल असतो, तर अर्जुनाचा गोल असणार ना, तर फार्मावरती तो गोलवर फोकस केला आणि बसला. मारला. बसला नाही अजून, आता पोचतोय. काय म्हणजे काय तुझं काय ध्येय काय आहे? ध्येय काय? आता इंडियामध्ये मला वाटते दिस इज जस्ट अन स्टार्ट. दिस इज जस्ट अन 1% वॉट वी हॅव स्टार्टेड ऑन. आज आपण मला वाटते की 3,000 स्टोर, हे काय माझ्याकरता काय म्हणतात अल्टिमेट गोल नाही आहे. माझ्याकरता मला वाटते आजची जर्नी ही तर सुरुवात आहे. ही तर जस्ट 1% आहे. काय किती 4 वर्ष झाले तो सुरुवात करून. तर अजून खूप करायचं आहे गोष्टी. आणि हेल्थकेअरला खरंच आपण वर्ल्डची, इंडियाला आपण हेल्थकेअरला वर्ल्डची सगळ्यात बेस्ट हेल्थकेअर बनवू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.